बघू शकता ते आमची ट्रेन पण आलेली आहे. मस्त घाट आहे आणि तुम्ही नेचर बघा किती मस्त आहे. बघू शकता ते रूम नोंदणी आहे इथे. मी तुम्हाला रूम दाखवतो आतून. जय कोहली, जय आगरी. तर हार्शकेनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही जाणार शेगावला. तर इथं बघा आमची पॅकिंग पण झालेली आहे. आणि ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, कारण की आपले असेच याचे पार्ट येणार आहेत या ब्लॉगचे. आणि तिकडचं सगळं तुम्हाला दाखवणार आहे. कसं आहे तिकडचं, काय वातावरण आहे, तुम्हाला देवाचं स्थान मान सगळं दाखवणार. तर कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. जे आम्ही रिझर्वेशन करून ठेवलेलं आहे, तुम्हाला आता आवाज नाही येत असेल, आता येत असेल क्लिअर. तर आता रिझर्वेशन आम्ही या ट्रेनचा केलेलं आहे आणि याच ट्रेनने आम्ही जाणार आहे शेगावला. आता इथं बघू शकता ते आपल्या इथं सामान पण आहे आणि इथं जिजू सोडायला आलेलं आहे आम्हाला. आणि मम्मी आणि दीदी पण इथं बसलेले आहेत. जिजूने पिशवी भरून खाऊ आणलेलं आम्हाला. बाबा बाबा तिला चाकणं का जोडच घेतली. तर आता आम्ही जाऊ आणि ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तुम्ही, तुम्हाला सगळं दाखवणार पुढचा. तर आता आपली ट्रेन आलेली आहे. ट्रेनचे सीट बीट तुम्हाला सगळं दाखवतो मी आतमधला. तर काय आता फायनली आता ट्रेन थांबलेली आहे. या साईडला जाऊ. तर इथे तुम्ही बघू शकता ते बाहेरचा क्लायमेट किती भारी आहे. आणि इथे पप्पा बघत बसलेला आहे. बाहेरचा क्लायमेट किती मस्त आहे. आणि इथे पप्पा बसलेला आहे आणि इकडेच मी बसलेलो आहे. आणि ही आमची सीट आहे आणि त्या साईडलाच मम्मी आणि दीदी बसलेली आहे. आणि स्लीपर आहे, झोपू पण शकतात इथे. आणि आता रात्रीच्या टायमाला आम्ही या ट्रेनमध्ये झोपू वरतूनच्या सीटवरती. आता आम्ही सध्या बसलेलो आहे आणि तुम्हाला नंतर मी अजून दाखवतो. आणि इथे तुम्ही बघू शकता एक मस्त सुंदरसा असा घाट आहे आणि पूर्ण हिरवळ आहे इथे. मस्त घाट आहे आणि तुम्ही नेचर बघा किती मस्त आहे. ट्रेन मध्ये यायची हीच मजा आहे, कारण की आपल्याला वेगळे वेगळे ठिकाण, वेगळे वेगळे जागा आपल्याला बघायला भेटतात. आणि अशी सुंदरशी असा मस्त जागा आहे. जे तुम्ही बघू शकता किती मस्त आहे. तर गाईज आता आम्ही जळगावला पोहोचलेलो आहे. आणि इथं बघा छोली पण झोपलेली आहे, पप्पा मम्मी वरती झोपलेले आहे. आणि इथं मम्मी आहे, मम्मी इथं बसलेली आहे. इथं बघा जळगावला पोहोचलेलो आहे आणि मी आता असा दिसतोय, हालत एकदम टाईट झालेली आहे. आणि रात्रीचे 10:25 झालेले आहेत. अजून टाईम आहे पोचायला शेगावला. तर गाईज आता आम्ही शेगावला पोचलेलो आहे. आणि सगळ्यांची हालत बघू शकतात तुम्ही. सोनी कसं वाटतं तुला एवढं टायमाचं ट्रॅव्हलिंग करून? कसं वाटतंय? रूम भेटेल का नाही, किती टाइम लागेल ते बघा. आता 1 वाजलेत, रात्रीचे 1 वाजलेत. सीट गेले आमचे. बाय बाय ट्रेन. तर आता 1 वाजलेत रात्रीचे आणि आम्हाला आता रूम शोधायचे. फायनली पोचलो आम्ही आणि आता वाजलेत 1 आणि 1 वाजता पोचलेलो आहे. आणि बॉटल
गाईस तुम्ही इथं बघू शकता स्पेस बघा किती आहे मोठा. बघा अख्खा मोठा स्पेस आहे. इथून एंट्री होते आणि एवढा मोठा अख्खा स्पेस मोठा किती बघा. आणि रात्र 1:30 वाजता पण गर्दी आहे. गाईज आम्ही रात्र बुक करण्यासाठी रूम इथं आलो पण इथं रूमच नाही, एवढा हाऊसफुल झालेला आहे. आणि आम्ही इथं आलेलो गजानन महाराज ट्रस्टला आणि इथं पूर्ण रूम फुल झालेले आहेत. हे सगळे रूमच आहेत तिथं. हां हे सगळे रूम आहेत. इथं बघा अख्खा रूमचंच आहे, बिल्डिंग आहे, अख्खा हॉटेल आहे हो. आणि अख्खा ट्रस्टचाच आहे त्यांचा. आणि तुम्ही स्पेस पण बघू शकता, ते एकदम मोकळा स्पेस आहे बघा. हां आणि त्यांचे बशी पण आहेत, ते तुम्हाला सगळीकडे फिरवतील. पण फुल झालेला सगळा. तर आता मी रूम शोधता येतात, बसनीच चालला तर रूम शोधायला दुसऱ्या जागेवरती. तर आता गाईज आम्ही दुसऱ्या ट्रस्टला आलेलो आहे. यांचाच दुसरा ट्रस्ट आहे. बघू शकता ते या दुसऱ्या ट्रस्टला पण पक्का स्पेस आहे आणि ती आधीच्या जागेपेक्षा ही जागा एकदम मोठी आहे. बस चालूच असेल रात्रभर. हां रात्रभर बस चालूच राहते, पब्लिक पण चालू राहते आणि साफसफाई पण पक्कीच आहे. हां सकाळी दाखवू आम्ही. एकदा आम्ही दाखवू. एकदम साफसफाई एकदम टॉपचे. आणि ह्या या बसेस सगळ्या अवेलेबल असतात. हां आता किती वाजलेत बघा, 1:24 झालेत. आणि अजून बसी चालू. गाड्या पण आल्यात जे जे प्रायव्हेट आहेत त्यांच्या तिकडे लागले. गाड्या पण आल्यात प्रायव्हेट वाल्यांचे. सकाळचे 1:24 झालेत. तर आता तुम्ही बघू शकता ते एवढी जागा मोठी आहे आणि यांचे हॉटेल पण पक्केच मोठे मोठे आहेत बघा. तुम्ही इथे बघू शकता ते रूम नोंदणी आहे इथे. आता इथे रूम घेऊ आपण आपल्यासाठी. आणि स्पेस बघा किती आहे. रात्र काहीच तुम्हाला समजणार नाही, मी तुम्हाला दिवसा एकदम क्लिअर दाखवतो. आता जरा अंधार आहे. आणि इथे वेटिंगसाठी तुम्ही बघू शकता ते बसण्यासाठी पण केलेलं आहे, असं बसण्यासाठी केलेलं आहे बघा. वेटिंगसाठी बसण्यासाठी इथं केलेलं आहे आणि पब्लिक बसलेले जोपर्यंत रूम बुक नाही होत. इथं बघू शकता ते आपण रूम बुकिंग करण्यासाठी आपण इथे येऊ शकतात. तर आता त्या साईडला रूम बुकिंग होते, त्या साईडला रूम बुक होतो आणि तिथे फॉर्म भरतात आहेत. रूम बुक झाल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मी का आपले रूम कसे आहेत. त्या साईडला आपण फॉर्म भरत होतो, तो फॉर्म आणून यांना द्यायचा आहे. तर आपल्याला चाबी देतील हे लोक आणि आपल्याला आधार कार्ड पण त्यांना दाखवायचं आहे. ते स्कॅन करतील आणि आपल्याला परत आधार कार्ड घ्यायचं पण आहे त्यांच्याकडून. तर गाईज आम्हाला चाबी भेटलेली आहे 4B आणि आता आम्ही रूम शोधतात आहेत. रूम शोधतात आहे. पार्किंग एरिया पण एकदम मोठा आहे. गाड्या पण लागल्या सगळ्या. हा गाड्या पण लागल्या सगळ्यांचे. आणि इथे तुम्ही बघू शकतात आहेत हे सगळे वरतूनचे बिल्डिंग आहेत, हे सगळं हॉटेल आहेत पूर्ण. आणि आता आम्ही पुढे चालत चाललोय. गाईज इथे पक्केच रूम आहेत, खूप रूम आहेत इथे आणि आम्ही चालतच चाललोय. लास्टच्या एंडिंगला एकदम तुम्ही बघू शकता, लास्टच्या एंडिंगला रूम आहे आमचा. आणि चंद्र इथं बघू शकता, ते चंद्र पण पूर्ण आहे.
लास्टच्या एंडिंगला रूम. आणि गाईज आपल्या रूमला लिफ्ट पण आहेत आणि आपली लिफ्ट आलेली पण आहे. आणि आता गाईज आम्ही लिफ्ट मधून आलेलो इथे आणि तुम्ही रूम बघू शकता. ते रूम अशी टनल टाईप आहे, हॉस्टेल मध्ये आलं सगळं वाटतंय मला. आणि खालतूनचा एरिया बघू शकता तुम्ही, असा एरिया आहे, हॉस्टेल मध्ये आलं सगळं वाटतंय. आता रूम शोधतात आम्ही. भेटत का? भेटला. तर आता चला मी तुम्हाला रूम दाखवतो आतून. तर आता रूम नंबर इथे बघू शकता 4B 306. तुम्हाला रूम दाखवतो. आणि तुम्ही स्टार्टिंगलाच तुम्ही बघू शकता ते एक इथे बाथरूम आहे वाटतं. आणि ते बुट ठेवण्यासाठी आहे, बुट स्लीपर ठेवण्यासाठी. आणि ते बेसिंग पण आहे बाथरूमच्या बाजूलाच. गाईस तुम्ही इथे बघू शकता ते 3 व्हाईट कलरचे बेड लागलेले आहेत. आणि इथं गजानन महाराजचे फोटो आहे. आणि 3 बेडच्या समोरच अजून एक बेड लागलेला आहे ते सिंगल. आणि रूम पण एकदम मोठा आहे बघा. आणि खरं मी तुम्हाला सांगू ना तर इथे आल्याच्या नंतर एकदम शांतता वाटते. आणि इकडचं निसर्ग पण चांगला एकदम आहे. आणि इथे एवढं भारी वाटतंय ना, असं वाटतंय का देवाच्या स्थानाला नाही आलो, पिकनिक म्हणूनच आलेलो आहे असंच समजा तुम्ही. आणि एकदम स्वच्छता आहे, कुठेच घाण नाहीये. आणि दीदी पण बाहेरच आहे, जिजूशी फोनवरती बोलते. ते तुला कसं वाटतंय? शांतता आहे इकडे, खूपच शांतता आहे. खूप ना शांतता आहे. खालती बघ. हो, इथे पण खालती सजवलेलं आहे मस्तपैकी, ग्रीन ग्रास लावलेले आहेत. रात्रचे 2:13 झालेले आहेत आणि आता आम्ही स्नॅक्स खातात आहेत. गाईज आजचा फर्स्ट पार्ट होता आणि सेकंड पार्ट पण लवकरात लवकर येणार आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये फक्त मी तुम्हाला ट्रॅव्हलिंग दाखवलेली आहे, का इथं ट्रॅव्हलिंग करून कसं यायचं येते. आणि सेकंड पार्ट पण येणार आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तोपर्यंतसाठी बाय बाय.